जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नंदुरबार अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भीम आर्मीचे पदाधिकारी, विद्यार्थी, युवक आणि सामाजिक कार्यकर्ते भारतीय संविधानाने हमी दिलेल्या शिक्षणाच्या अधिकारासाठी आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांसाठी सध्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम आणि तरतुदी विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये पूर्णपणे अंमलात आणल्या जात नाहीत, ज्यामुळे लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांच्या शैक्षणिक आणि संवैधानिक अधिकारांवर परिणाम होत आहे। उच्च शिक्षणाची गुणवत्ता राखणे, समान संधी प्रदान करणे आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करणे या उद्देशाने यूजीसीची स्थापना करण्यात आली होती। तथापि अनेक विद्यापीठे आणि संस्थांमध्ये भरती प्रक्रिया, शिष्यवृत्ती, संशोधन, आरक्षण धोरणे, वेतनमान आणि शैक्षणिक मानकांमध्ये गंभीर अनियमितता दिसून आले आहेत। यामुळे विशेषतः गरीब, मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याबाबत निवेदन देण्यात आले। देशभरातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये यूजीसीच्या नियमांची अनिवार्य अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सूचना द्यावी। आरक्षण धोरणे, भरती प्रक्रिया आणि शिक्षकांचे वेतनमान यूजीसीच्या मानकांनुसार सुनिश्चित केले पाहिजे। शिष्यवृत्त्या, फेलोशिप आणि शैक्षणिक सुविधा नियमितपणे आणि पारदर्शकपणे प्रदान केल्या पाहिजेत। यूजीसीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी। उच्च शिक्षणात सामाजिक न्याय आणि समान संधी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना आवश्यक सूचना द्याव्यात। भीम आर्मी नंदुरबार जिल्हाध्यक्ष संजय रगडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। जय भीम, जय संविधान। आज भाई चंद्रशेखर आझाद भीम आर्मी भारत एकता मिशन संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भाई कांबळे साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण भारत देशामध्ये व पूर्ण महाराष्ट्रामध्ये यूसीजी ॲक्टच्या समर्थनामध्ये भीम आर्मीच्या वतीने जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिलेलं आहे। विषय असा आहे, यूसीजी ॲक्ट जो कायदा केंद्र सरकारने बनवलेला होता, तो कायदा SC ST OBC जे विद्यार्थी, जे खालच्या दबक्या जातीचे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी हा कायदा बनवलेला होता। परंतु काही मनुवादीच्या विचारधाराच्या लोकांनी या कायद्याला विरोध करून सुप्रीम कोर्टामध्ये या कायद्याला स्टे दिलेला आहे। हा स्टे मार्च महिन्यापर्यंत सुप्रीम कोर्टाने थांबवलेला आहे। आम्ही पूर्ण भारत देशाच्या माध्यमातून, महाराष्ट्राच्या व नंदुरबार जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी यूसीजी ॲक्टच्या समर्थनामध्ये भीम आर्मी उतरलेली आहे आणि आम्ही या भारत देशाच्या सरकारला, राज्य केंद्र सरकारला आम्ही निवेदन केलेले आहे व सुप्रीम कोर्टाला निवेदन केलेले आहे का हा कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये। त्या समर्थनार्थामध्ये भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने व भीम आर्मी भारत देशाच्या वतीने या ठिकाणी पूर्ण भारत देशमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये भीम आर्मीच्या वतीने निवेदन देत आहोत। आमचा सर्वात मोठा मुद्दा असा आहे की यूसीजी ॲक्टचा हा जो कायदा आहे, हा कायदा SC ST OBC मायनॉरिटी या लोकांना संरक्षण देणारा कायदा आहे, विद्यार्थ्यांना संरक्षण देणारा कायदा आहे। हा कायदा लवकरात लवकर लागू करावा अशी आमची मागणी आहे।